उपस्थित सर्व आदरणीय नेतेगण, सर्व आदरणीय वडीलधारी, सन्मान्य बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, आजची आपली ही जी सभा आहे ती स्वाभाविकपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 7 तारखेला मतदान आहे आणि पुढचे 5 वर्ष आपल्या या मागणी गणातून, आपल्या मागणी गटातून नेमकं कोणाला निवडून द्यायचं, जिल्हा परिषदमध्ये कोणाला पाठवायचं, पंचायत समितीमध्ये कोणाला पाठवायचं, हा अतिशय महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. स्वाभाविकच आहे की ज्याला तुम्ही निवडून द्याल अशा व्यक्तीने आपल्या भागाचा विकास करावा, आपल्या भागातल्या अडचणी सोडवाव्या, ही आपली अपेक्षा असते. उमेदवार जो आहे तो असा असावा की ज्याला आपल्या प्रश्नाची जाण आहे, त्याला अनुभव असला तर अजूनच चांगलं, आणि त्याच्या पाठीशी कुठला पक्ष उभा आहे हे देखील महत्वाचं आहे. आज आपल्या देशामध्ये सत्ता कोणाची आहे? कोणाची सत्ता आहे? भारतीय जनता पार्टी एनडीएची सत्ता आहे. राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे? देवाभाऊंचं आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आहे. आपल्याला ही देखील कल्पना आहे की परवा नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक कोणाचे आलेत? भारतीय जनता पार्टीचे आलेत. सर्वच्या सर्व 8 नगर परिषदा कोणाच्या ताब्यात आहेत? स्वाभाविक गोष्ट आहे की जनतेच्या लक्षात आलंय की काम करणारे लोक हे महायुतीचे आहेत, गप्पा मारणारे लोक हे विरोधातले आहेत. तर तुमचा काही वेगळा अनुभव आहे? 2.5 वर्ष सरकार जे आहे ते महाविकास आघाडीचं होतं. आपल्या लोहारा तालुक्यात किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी सरकारने एखादा मोठा प्रकल्प मंजूर केला असेल तर मला सांगा. काही 100 कोटीचा, काही 1000 कोटीचा एखादा प्रकल्प मंजूर केलाय का? असेल तर सांगा. आता आपलं सरकार आलं, कधी आलं? 2022 मध्ये आलं. तेव्हापासून आपलं महायुतीचं सरकार आहे. पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला निर्णय जर कुठला देवेंद्रजीने करून घेतला असेल तर तो आपलं 23.66 टीएमसी पाणी, कृष्णा खोऱ्याचं पाणी, जे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठीचा महत्वाचा निर्णय हा पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करून घेतला. ते पाणी जे एका महिन्यामध्ये आता रामदऱ्यात पडणार आहे. रामदरा म्हणजे तुळजापूर, आणि तुळजापूर तालुक्याच्या नंतर टप्प्याटप्प्याने उमरगा आणि लोहारा या दोन्ही तालुक्यामध्ये येणार आहे. आपल्या जवळच हिप्परग्याचं तलाव आहे ना, किती अंतर आहे? 7-8 किलोमीटर. तो 8 किलोमीटरचा तलाव जो आहे कृष्णा खोऱ्यात येतो. आणि पश्चिम महाराष्ट्रातलं जे पाणी आहे जे रामदऱ्यात येणार आहे ते टप्प्याटप्प्याने पाणी जे येत आहे, लोहाऱ्यात जेव्हा येईल तेव्हा हिप्परग्यामध्ये पाणी त्यात साठवण तलावामध्ये पूर्ण गच्च भरण्याचं काम हे आपण करणार आहोत. आपल्याला आई तुळजाभवानीचं मंदिर माहिती आहे कुठे? जय भवानी जय शिवाजी अनेक जण म्हणतात. जय भवानी म्हणजे कोण? आई तुळजाभवानी. हे महाविकास आघाडीचं सरकार होतं, ठाकरे सरकार होतं, तेव्हा मी आवर्जून उद्धवजींना म्हटलं होतं मी आहे तुळजापूरचा आमदार, तुळजापूरचं आईचं मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी पैसे द्या. विनंती केली, अनेक वेळेस निवेदनं केले, 1 रुपया त्यांनी दिला नाही. आदित्य ठाकरेंकडे गेलो, त्याला म्हटलं ठीक आहे पैसे देता येत नसतील तुम्ही आराखडा तयार करा आणि फक्त केंद्राकडे पाठवा, मी केंद्र सरकारकडनं पैसे आणतो. 2.5 वर्षात आई तुळजाभवानीच्या मंदिरासाठी 1 रुपयाही दिला नाही आणि साधा आराखडा देखील पुढे पाठवला नाही. कोणी? उद्धवजी ठाकरे, त्यांचं सरकार आणि त्यांचे चिरंजीव आदित्य. खातं त्यांच्याकडे होतं सांस्कृतिक कार्य.
सांगण्याचा मुद्दा काय, सत्ता असताना देखील जे करणं गरजेचं होतं, आई तुळजाभवानीचं काम होतं, ते सुद्धा या लोकांनी केलं नाही. अजून एक उदाहरण देतो रेल्वेचं. 2019 मध्ये मोदी साहेबांनी सोलापूरला भूमिपूजन केलं. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वेचं. असं ठरलं होतं की 50% रक्कम केंद्राची, 50% रक्कम राज्याची. केंद्राचे काही पैसे आले, टेंडर करायचं होतं, पण राज्य सरकार पैसे देणार. उद्धवजींना विनंती केली, अनेक वेळेस विषय विधानसभेत मांडला, परंतु त्यांनी पैसेच दिले नाही. शेवटी अनिल परब नावाचे आपले जे तत्कालीन परिवहन मंत्री होते, त्यांच्याकडे मग मी मागणी केली. त्यांनी ऐकलं नाही. म्हटल्यानंतर विधानसभेत मी हक्कभंग मांडला. काहीतरी गोलगोल उत्तर दिलं, परंतु शेवटपर्यंत 1 रुपया पण दिला नाही. आपलं सरकार आलं आणि 3,295 कोटी रुपये मंजूर केलेत. किती? 3,295 कोटी रेल्वेसाठी, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वेसाठी. आणि आपल्याला मला अजून एक विषय सांगायचा आहे, तो म्हणजे पाण्याशी संबंधित आहे. तुम्ही निश्चितपणे मान्य कराल की आपल्या सर्वांसाठी सगळ्यात महत्वाची जर कुठली बाब असेल तर ती शाश्वत पाणी आहे. बरोबर आहे? आपल्या जुन्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती साखर कारखाने होते? काही वडीलधारी लोकांना माहिती असतील ना, किती होते? एक होता. कुठला? तेरणा. आणि तेरणाला सुद्धा 1250 TCDच्या कारखान्याला ऊस कमी पडायचा. कर्नाटकातनं ऊस आणायचे. बरोबर आहे? आता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये किती कारखाने आहेत? किती गुळ पावडरचे उद्योग आहेत? 30 पेक्षा जास्त झालेत. का झाले? कारण डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी पाणी अडवण्याचं काम केलं. बरोबर आहे? मी सांगितल्याप्रमाणे कृष्णा खोऱ्याचं पाणी आपण आणतोय. देवेंद्रजींनी त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या भागामध्ये कोल्हापूर, सांगलीचं पुराचं पाणी आणायचं ठरवलंय. 100 किलोमीटरचा बोगदा करून आपण कोल्हापूर, सांगलीचं पाणी आणणार आहोत. 18,000 कोटीचा प्रकल्प आहे. मित्र संस्थेला त्याची जबाबदारी दिली आहे, त्याचा मी उपाध्यक्ष आहे. 18,000 कोटीचा प्रकल्प जागतिक बँकेच्या मदतीने होणार आहे. सल्लागार नेमलेत, प्राथमिक अहवाल आलाय आणि तो प्रकल्प आपण हाती घेतोय. अनेक वेळेस आदरणीय देवेंद्रजींनी याचा उल्लेख केलाय. किती कोटीचा प्रकल्प आहे? 18,000 कोटीचा प्रकल्प आहे. पाणी किती येणार आहे? 50 TMC पाणी येणार आहे. उजनी धरणामध्ये जेवढं पाणी आहे त्याच्या निम्म पाणी हे आपल्याला कोल्हापूर, सांगलीवरनं येणार आहे. आणि हेच पाणी आपण गरजेनुसार लातूरला देणार आहोत. लातूरला तुम्हाला पिण्यासाठी आणि उद्योगासाठी हेच पाणी देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. मुद्दा काय आहे? आपल्या जिल्ह्यात प्रचंड प्रमाणामध्ये योजना मंजूर होत आहेत, निधी उपलब्ध होतोय आणि त्याचं एकमेव कारण आहे की केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता आहे. आपण अजून 2 विषय हाताळतोय. एक म्हणजे पर्यटनाचा. आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसरात हे 2,000 कोटी जे मंजूर झालेत, कामं सुरू झालीत. या कामाच्या माध्यमातून जसं तिरुपतीचा विकास झालाय, जसं शिर्डीचा विकास झालाय, त्या पद्धतीने आपण प्रचंड प्रमाणामध्ये कायापालट करणार आहोत. 1.5 कोटी भाविक सध्या दरवर्षी तुळजापूरला येतात. हे कामं झाल्यानंतर 5 कोटीपेक्षा जास्त भाविक आपल्या तुळजापूरला येणार आहेत. मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय आपण तिथे उपलब्ध करून देणार आहोत. रोजगाराची संधी निर्माण करणार आहोत. आणि ती संधी फक्त तुळजापूरच्या लोकांपुरती मर्यादित राहणार नाहीये. आपल्या जिल्ह्यातले आसपासचे युवक, मुलांना आणि मुलींना रोजगाराची संधी तिथे उपलब्ध होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पैसे आपण उपलब्ध करतोय. तेरला जवळजवळ 100 कोटी रुपये मंजूर केलेत, कामं चालू आहेत. अजून 200 कोटी रुपये आपण मंजूर करणार आहे. तेरचं महत्व तुम्हाला माहिती आहे काय? प्राचीन तगर, ऐतिहासिक वारसा आहे, काकांचं मंदिर आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की दर एकादशीला हजारो भाविक तेरला येतात. तर पूर्ण कायापालट करतोय आपण. तेर आणि तुळजापूर रस्ता 300 कोटीचा रस्ता आता सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे 1.5 कोटी 5 कोटी भाविक जे आहेत ते त्यातले काही तेरलाही जातील. तिथे पर्यटनाला संधी उपलब्ध होईल आणि रोजगार निर्मिती होईल. नळदुर्गचा किल्ला असेल, परांड्याचा किल्ला असेल,
येरमाळ्याचं आई इडेश्वरीचं मंदिर असेल, त्याच पद्धतीने उमरग्यात आणि लोहाऱ्यात देखील आणि भूमपरांडा वाशीमध्ये देखील वेगवेगळे बलस्थानं पर्यटनाची आपण शोधतोय, त्याच्यावरती काम करतोय. येडशीचं रामलिंग अभयारण्य आहे, तिथे 18 कोटी रुपये आपण आता मंजूर केले. 6 कोटीचा पहिला टप्पा. येडशीला रामलिंग अभयारण्य माहितीये का? त्या लोहाऱ्यातल्या लोकांना माहित नाही, माहितीये. आणि तिथे वाघ आहे ते माहितीये का तुम्हाला? म्हणजे असे वाघ नाही, हे संध्याकाळचे वाघ नाही. इथे संध्याकाळचे बरेच वाघ दिसत आहेत, का सकाळी असतात? मी खरा वाघ म्हणतोय. टिपेश्वरवरनं यवतमाळवरनं आलेला वाघ तिथे अधूनमधून दिसतो. पण आपण तिथे काय करतोय? पर्यटनाला चालना देतोय. तुम्हाला माहिती असेल, जगातले अनेक देश असे आहेत जे पर्यटनावरती चालतात, त्यांचं अर्थकारण चालतं. आपल्याही देशामध्ये गोव्यासारखं राज्य आहे ज्याचं अर्थकारण पूर्ण पर्यटनावरती आहे. रोजगार निर्मिती व्हावी म्हणून मुद्दाम पर्यटनाला आपण आपल्या जिल्ह्यात भर देतोय. तिसरा मुद्दा, पहिला पाणी, दुसरं जे आहे ते आपण सांगितल्याप्रमाणे पर्यटन, आणि तिसरा मुद्दा जो आहे तो उद्योग. उमरग्यामध्ये एमआयडीसीत वाढ करायची, तिथे जागा उपलब्ध करून देण्यावरती आपला भर आहे. तारा नावाचा 1000 एकरचा प्रकल्प आपण माळुंबऱ्याला घेतोय तुळजापूरमध्ये. धाराशिवला कौडगावचा प्रकल्प आहे 1500 एकरचा एमआयडीसीचा. तिथे जवळ वडगाव सिद्धेश्वरला आता भूसंपादन झाले, 42 कोटीची कामं सुरू होत आहेत. वाशीला तुम्हाला माहिती असेल, तेरखेड्यामध्ये फटाक्याचा उद्योग आहे, तो पूर्ण उचलून आपण वाशीला नेतोय, 1000 एकरची एमआयडीसी करतोय. हे सगळं का करतोय? कारण मोठ्या प्रमाणात आता देशात गुंतवणूक व्हायला लागली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये उद्योग यायला तयार आहेत, रोजगार निर्मिती होतीये. त्यामुळे आपण आपल्या जिल्ह्यामधल्या मुलांना मुलींना इथेच रोजगार उपलब्ध करण्यावरती भर देतोय. कुठेतरी पिंपरी चिंचवडला जायचं, पुण्याला जायचं, नाशिकला जायचं कामासाठी, त्याच्या ऐवजी आपले मुलं इथेच राहावे, इथेच जवळपास कुठेतरी उद्योगाच्या अनुषंगाने स्वतःच्या पायावरती उभे राहावे, किंवा चांगलं त्यांना काम मिळावं, रोजगार मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि हे कधी शक्य होईल? जेव्हा तुमची साथ लाभेल. राजकारण म्हटलं तर निवडणुकीच्या माध्यमातून यश महत्वाचं असतं. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब कधी झाले पंतप्रधान? 2014ला. आणि मोदी साहेबांनी महत्वाचे विषय जे हाताळले, कुठले हाताळले? आपल्या जीवाभावाचे जे विषय आहेत, आपल्यासाठी जे महत्वाचे आहेत, जागतिक स्तरावरती, देशाच्या स्तरावरती एवढे मोठे नाही वाटणार, परंतु जे खरोखर महत्वाचे आहेत. घरकुलाचा विषय, प्रधानमंत्री आवास योजनेमधनं आता नव्याने आपल्या राज्यामध्ये 30 लाख घरं होत आहेत, मंजूर झालेत. आपल्या प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येने घरं मंजूर झालेत. आता शौचालयाचा विषय, स्वच्छ पाणी पुरवठ्याचा विषय, गॅसचा विषय, सिलेंडरचा विषय, आपल्या पूर्ण देशभरामध्ये लाखो कोटी रुपये खर्च करून मोदी साहेबांनी हे सगळं केलं. शेतकऱ्यांची सन्मान योजना, शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, अनुदान मिळावं. अतिवृष्टी झाली तेव्हा राज्य सरकारने निकष बदलून आपल्याला मदत केली. हे सगळे आपल्याला माहिती आहे. राज्य सरकार जे आहे ते आपल्याला मदत करण्यासाठी अनेक योजना आणते. जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन आपण मदत करतो, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभं राहणं हे किती गरजेचं आहे हे परत परत मी आपल्याला सांगतोय. विरोधक जे आहेत त्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा ते काहीच करू शकले नाही. सत्ता असताना जे काही करू शकले नाही ते विरोधक असताना काय करू शकतील? कुठली योजना आणू शकतील? कुठले पैसे आणू शकतील? याचा निश्चितपणे आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. इथे माता भगिनी जरा कमी संख्येने आहेत. मगाशी बोलताना मी सन्मान्य भगिनी म्हटलं, परंतु लाडक्या बहिणी म्हणायचं राहिलं. लाडक्या बहिणी कोणाच्या? देवाभाऊंच्या. लाडक्या बहिणी कोणाच्या? शिंदे साहेबांच्या. लाडक्या बहिणी कोणाच्या? अजित काकांच्या. मुद्दा मी अजित काकांचा उल्लेख केलाय, नंतर परत मी बोलेन. महत्वाचा विषय काय आहे? आपलं सरकार अडीअडचणी समजून घेतं, कारण आपली लोक आहेत. आपल्या लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन, जसा आपला स्वतःचा घरचा वाढपी असतो, तो 2 घास आपल्याला जास्त कसे मिळतील बघतो, वाढताना जरा गोडधोड थोडंसं जास्त आपल्याला वाढतो. त्याच पद्धतीने
आपल्या अडचणी समजणारा आपला वाढपी आहे, आपला हक्काचा माणूस आहे आणि सरकार आपलं असल्यामुळे तुम्ही साथ देणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या या मतदारसंघामध्ये थोडंसं वेगळं काही घडलंय, बरोबर आहे. आता राहुलने सविस्तर त्याच्याबद्दल सांगितलं. शीतलताईंना तुम्ही ओळखता, त्यांनी केलेलं काम तुम्ही ओळखता, त्या कुटुंबावरती झालेला आघात हाही तुम्हाला माहिती आहे आणि त्या आघाताखाली ते किती दबले गेले होते तेही तुम्हाला माहिती आहे. या प्रसंगाच्या बाबतीमध्ये सर्व संबंधित नेते मंडळींबरोबर चर्चा करूनच निर्णय घेतला होता. माझं त्यांना आव्हान आहे, जे मोठे मोठे बोलले, काल बोलले वगैरे, त्यांना माझं आव्हान आहे, आपण मागणीमध्ये सर्वात जास्त श्रद्धा कुठल्या मंदिरामध्ये ठेवतो? मागणईच्या मंदिरामध्ये उद्या सकाळी 10 वाजता सगळ्यांनी यावं. आईच्या पायाशी हात ठेवून खरं बोलावं आणि तुम्ही सगळ्यांनी ते ऐकावं. एवढं करावं त्यांनी, मग बाकीचं मी काही जास्त बोलणार नाही. मला असत्य बिलकुल आवडत नाही, खोटारडेपणा मला बिलकुल आवडत नाही. मी आत्ता आलोय ते कुठनं, रांजणीवरनं आलोय. आवर्जून मी आलो. मी राहुलला म्हटलं की मी आवर्जून इथे येईन, मी खंबीरपणे तुमच्या बरोबर आहे हे सांगण्यासाठी येईन. आज सकाळी पालकमंत्री महोदय आले होते. काय सांगितलं त्यांनी? काय बोलले पालकमंत्री महोदय? आमचेच मित्र आहेत, आमचेच सहकारी आहेत, ज्येष्ठ सहकारी आहेत. काय म्हटले? जे काही बोलले असतील ते तुम्ही ऐकलं. मी एवढंच सांगेन की आपल्या जिल्ह्याचा विकास, आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी जी आहे ती माझ्यावरती आहे. काय म्हटलं, कळालं? आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. जबाबदारी पूर्ण करण्यासाठी जे काही अधिकार लागतात ते सर्व अधिकार माझ्याकडे आहेत. आपणच दिलेत. कसे दिले? डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांना आपण मतदान केलं, बरोबर आहे? केलं का नाही? ज्यांनी नाही केलं तरी हो केलं म्हटलं तरी हरकत नाही. मी काही गोष्टी सोडून देत असतो. अर्चनाला तुम्ही मतदान केलं, केलं का नाही? बऱ्याच जणांनी केलं नसेल, मला माहिती आहे. मला मतदान केलं तुम्ही, बरोबर आहे? आपलं नातं आहे ते वेगळं आहे. हे काही भुरटे येतात जातात, ते भुरटेच असतात, समजून घ्या. त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपण आहे. इथे येऊन काही अदाकारी करतील, काही डायलॉग वगैरे मारतील, सवंग लोकप्रियतेसाठी काहीतरी बोलून जातील आणि तुम्हीच समोर बसणारे टाळ्या वाजवाल. परंतु त्या टाळ्याने आपलं घर काही किंवा आपलं पोट काही भरत नसतं. आपल्या मुलाला, आपल्या मुलीला जेव्हा रोजगार उपलब्ध होतो, आपल्या घरामध्ये जे काही उत्पन्न महिन्याला आहे ते उत्पन्न जेव्हा वाढतं, तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं जीवन जे आहे ते सुधारतं. विकास काय असतो? समृद्धी काय असते? तुमचं जे काही उत्पन्न आहे महिन्याचं ते जेव्हा वाढेल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही समृद्ध होणार आहात. घरात जेव्हा 4 पैसे जास्त येतील तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण करू शकणार आहात आणि ते करण्याची जबाबदारी मी स्वीकारली. मी राजकारणात कसं आलो माहिती असेल तुम्हाला. 2004ला काही परिस्थिती अशी झाली की 2004च्या ऑक्टोबर महिन्यात डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे सगळ्यात ज्येष्ठ मंत्री होते मंत्रिमंडळामध्ये आणि त्याच महिन्यामध्ये महिन्याअखेर जेव्हा परत एकदा नवीन मंत्रिमंडळ झालं तेव्हा सगळ्यात कनिष्ठ, सगळ्यात ज्युनियर राज्यमंत्री म्हणून शपथ मी घेतली. आमदार नव्हतो, एमएलए नव्हतो, एमएलसी नव्हतो, परंतु राज्यमंत्री म्हणून मी शपथ घेतली. डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब सगळ्यात ज्येष्ठ मंत्री होते आणि मी सगळ्यात कनिष्ठ राज्यमंत्री होतो. जे काही केलंय ते आपण संघर्षातनं केलेलं आहे. जे काही केलंय आपली जबाबदारी म्हणून केलेलं आहे आणि तुम्ही देखील मान्य कराल की प्रामाणिकपणे मी जेवढा जमेल तेवढा वेळ देतो. सुप्रीम कोर्ट पर्यंत कशाला गेलो आपण? उद्या पण केस आहे आपली 20-21चं, उद्या सुद्धा आहे. आज मी सर्व जे आपले संबंधित वकील आहेत त्यांच्याशी बोललो. काल मी आपले कृषीचे जे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो. का बोललो? लोहाराच्या बाबतीमध्ये तुम्हाला आठवत असेल 2016-17 मध्ये धाराशिव आणि लोहाऱ्यावरती तिथल्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला होता. मी फक्त धाराशिव पुरतं बघितलं का? इथे आलो होतो, आठवतं? इथल्या शेतकऱ्यांना देखील भेटलो, बोललो, तुम्हाला जबाब द्यायला लावला.
आणि आपण न्याय मिळवून घेतला. सांगण्याचा हेतू काय? काही लोक नुसतं बडबड करतात, त्यांना काही आपल्यासाठी भरीव करता येत नाही म्हणून बडबड करतात. आमचं थोडं वेगळं आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या अडचणी सोडवणं, आपल्याला समृद्ध करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय. परवाच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेचा आम्ही उल्लेख केला. सगळीकडे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार का आलं, सत्ता का आली? ट्रिपल इंजिन आहे. येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आणि सर्व पंचायत समितीमध्ये सत्ता कोणाची असणार आहे? महायुतीचीच असणार आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांकडनं अपेक्षा काय आहे? एवढं आपण काम करत असताना, मोठं काम करत असताना हे एकट्या दुकट्याचं असू शकत नाही. तुमचं सहकार्य, तुमची मदत जी आहे ती अतिशय गरजेची राहणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला जे मतदान करायचे आपल्याला, ते विचारपूर्वक आपल्याला करायचंय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलाय तो खूप विचारपूर्वक दिलाय. एखादा कोट्याधीश आहे, अब्जाधीश आहे, त्याला किती मतदान आहे? मतदानाचा अधिकार एकच आहे. गरीबातला गरीब जो असेल त्याला किती अधिकार आहे? एकच आहे. मतदान या शब्दामध्येच दान हा शब्द आहे. बरोबर आहे? दान शब्द म्हणजे काय? चांगलं काम असतं ना. तुम्ही दान योग्य पद्धतीने केलं तर त्याचं पुण्य लाभतं. तसंच योग्य उमेदवाराला जर तुम्ही मतदान केलं तर त्या मतदानाचं जे काही पुण्य आहे ते आपल्याला लाभेल. पुढचे 5 वर्ष आपल्या अडीअडचणी खरोखर सोडवल्या जातील. आपल्या भागामध्ये खरोखर मोठ्या प्रमाणामध्ये निधी येईल आणि खऱ्या अर्थाने आपला भाग समृद्ध होऊ शकेल. त्यामुळे तुम्हाला अतिशय विचारपूर्वक या बाबतीतला निर्णय घ्यावा लागणार आहे. शेतकरी म्हणून पाण्याच्या बरोबरीने आपली दुसरी अपेक्षा काय असते? लाईट. लाईट आपल्याला रात्रीच लागते ना शेतकऱ्यांना, दिवसा कशाला पाहिजे? आपली मागणी आहे ती दिवसा लाईटची आणि देवेंद्रजीने आपल्याला त्याच्या बाबतीतला शब्द दिलाय. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आता शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज मिळायला लागली आणि पुढच्या काही महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना 8 तास दिवसा लाईट मिळेल हा शब्द आम्ही दिलेला आहे. सौर पंप आहेत, सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प आहेत आणि त्या माध्यमातून हे केलं जात आहे. 27,000 कोटी रुपये लाईट बिल शेतकऱ्यांचं माफ केलंय. आलं का नाही पत्र तुम्हाला? झालं माफ म्हणून. आता मोफत केलंय. पाणी झालं, वीज झाली, अजून आपल्याला काय लागतं? रस्ते, शेत रस्ते, पाणंद रस्ते, त्याची देखील मोहीम आता हाती घेतलेली आहे. आणि आपलं सरकार सगळे रस्ते मोकळे करून एक एक रस्ता मजबूतीकरण करण्याच्या मागे आता लागले. हे विषय सांगत असताना अजून एक जिव्हाळ्याचा विषय असतो, तो म्हणजे गायरान जमिनीवरचं अतिक्रमण. इथे काय आहे का गायरान जमीन? आसपासच्या गावात कुठे गायरान जमीन आहे ज्याच्यावरती अतिक्रमण झालंय? तुमच्या तेरणा हॉस्पिटलचं काय आहे नेमकं? तेरणा हॉस्पिटल आपलं हॉस्पिटल आहे. हजारो आपल्यातले रुग्ण तिथे गेलेत, एकदम दुरुस्त झालेत, ते माहिती आहे. पण आपला आत्ताचा मुद्दा काय आहे? त्यांचं धानोरीचे आहेत आणि बरं तुम्ही गेला होता का दवाखान्यात आणि व्यवस्थित होऊन आला? धानोरीतले लोक होते, मागणी सासू, ठीक आहे ना, ती आपली जबाबदारीच आहे. त्याचं काय? मी आता सांगत होतो ते गायरान जमिनीवरती जे अतिक्रमण झालंय अनेक वर्षापासूनचा विषय होता. वर्ग 2-1चा अनेक वर्षापासूनचा विषय होता. देवस्थान जमिनीचा अनेक वर्षापासूनचा विषय होता. परंतु आपल्या सरकारने या बाबतीमध्ये खूप विचार केला. प्रत्येक विषय आता मार्गी लावला जातोय. खास करून गायरान जमिनीवरती जे अतिक्रमण आहे ते नियमित करून आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. त्या लक्षात आला का विषय? अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनीवरती आपल्याला ती जमीन दिली जाईल घर बांधायला आणि घर बांधायला पैसे देखील दिले जातील.
आपलं सरकार या पद्धतीने विचार करते. वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये मी आपल्या समोर जे बोलतोय एवढं विस्तृत का बोलतोय, कारण तुम्हाला सर्वांना समजावं. आताच आपलं जे हे काही वक्तव्य चाललंय हे अनेक गावांमध्ये लाईव्ह आता ऐकतायत. 10 वाजता प्रचार संपणार आहे. प्रचार संपल्यानंतर मग लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जे काही ऐकायला मिळालंय त्याच्यावरती विचार करण्याची संधी मिळणार आहे. उद्याचा दिवस मी आपल्याला म्हणतो की विचार करा, खरंच आपल्या हिताचं कोण आहे, योग्य उमेदवार कोण आहे, कोण खरोखर आपल्यासाठी उद्या जिल्हा परिषद मध्ये जाऊन आपल्या न्याय हक्कासाठी भांडेल, कोण आपल्याला हक्क मिळवून देईल. आपल्या मागणीमध्ये पीएचसी आहे का? आहे का? कसं आलं पीएचसी? कसं आलं पीएचसी? किती वर्ष झाले होते पीएचसी नव्हता. जागा जी आहे पीएचसी साठी कशी उपलब्ध झाली? 6 कोटी रुपये पीएचसी साठी कसे उपलब्ध झाले ते कदाचित शीतलताई तुम्हाला सांगतील. पण मुद्दा असा आहे की आपण आपल्या पूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो की आपल्या जिल्ह्यामध्ये कायापालट, आर्थिक कायापालट करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. आदरणीय देवेंद्रजी अतिशय ताकदीने आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. 18,000 कोटीचा कोल्हापूर सांगलीवरनं येणाऱ्या पाण्याचा प्रकल्प असेल, 3,295 कोटीचा रेल्वेचा प्रकल्प असेल, आपल्याला सांगितलेलं तुळजापूरचा कायापालट 2,000 कोटी रुपये उपलब्ध होत आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्या पूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात जे काही लागेल ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतोय, मी स्वतः घेतोय. आणि त्यामुळे आमच्यावरती विश्वास ठेवून येणाऱ्या 7 तारखेला आपण अतिशय ताकदीने मतदान करा ही मी आपल्याला विनंती करतो. विनंती मान्य? अजून एक विनंती करणार आहे मी. मतदान करत असताना तुम्ही एकटे जाणार का मतदानाला? कुटुंबातल्या लोकांना घेऊन जाल, बरोबर? बरोबर आहे. पण माझी विनंती आहे की एकटं कुटुंब जाऊ नका. तुम्ही आणि तुमच्या बरोबर आसपासच्या 10 कुटुंबांना मतदानाला घेऊन जा. मान्य आहे का? ज्यांना मान्य आहे त्यांनी कृपया हात वर करावे. या सगळ्यांचे काहीतरी शेजाऱ्यांबरोबर भांडणं दिसत आहेत. या महिलांनी हातच वर केले नव्हते. ते सगळे भांडण वगैरे नाही ना. सगळ्यांना विनंती आहे, हे मतदान महत्वाचं आहे. आपल्याला दिलेला मोठा अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा योग्य वापर करण्यासाठी 7 तारखेला आपण आवर्जून मतदान केंद्रावरती जावं, मतदान करावं. आपलं चिन्ह काय? ते आमच्याकडचे नितीन काळे साहेब आहेत, ते नुसतं कमळ ऐकून घेत नाहीत. कमळ असं म्हणून असं असं करतात. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण हात वर करून कमळाचं चिन्ह जे आहे, लाजायचं काय कारण आहे? हा मोदी साहेब आहेत, आपलं कमळ आहे, त्याला काय? त्यामुळे आपल्या सर्वांना पुनश्च विनंती करतो की कमळ चिन्ह आपलं आहे आणि कपबशी आहे ना, आणि कपबशी आहे. कपबशी विसरून चालते का? सकाळी सकाळी आपल्याला लागतो चहा, बरोबर आहे? तर कपबशी बिलकुल विसरायची नाही. मी अजित काकांचा उल्लेख केला होता, जी अतिशय दुर्दैवी घटना घडली. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाला आपल्या घरातलं कोणीतरी गेलं असं वाटलं, बरोबर आहे की नाही? आपला माणूस म्हणजे जमिनीशी जोडलेला नाळ असलेला माणूस आपल्यातनं गेला. प्रचंड दुःख आपल्या सर्वांना झालं. सुनेत्रा आत्यांना किती झालं असेल, मुलांना किती झालं असेल, विचार करा तुम्ही. पवार कुटुंबामध्ये एक प्रथा आहे, अशी दुर्दैवी घटना घडली, 3 दिवसामध्ये ते सगळे विधी जे आहेत ते करतात आणि 4थ्या दिवसापासून आपल्या कामाला, कर्तव्याला लागतात. सुनेत्रा आत्यांनी त्याच पद्धतीने त्यांच्यावरती जो काही आघात झाला, प्रचंड दुःख जे झालं ते सगळं बाजूला सारून काळजावर हृदयावर दगड ठेवून त्यांनी निर्णय घेतला आणि आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी ही ओळखून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. महाराष्ट्राची पहिली उपमुख्यमंत्री महिला ह्या त्या झालेल्या आहेत. आपल्या धाराशिवची लेक आहे आणि त्या भयानक परिस्थितीमध्ये त्यांनी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यामुळे त्यांना योग्य साथ देणं
ही देखील तुमची माझी जबाबदारी आहे, हे मुद्दा मी नमूद करतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला आपण आवर्जून मतदान करावं, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि पुढचे 5 वर्ष आपल्या अडीअडचणी सोडवण्याची आणि आपल्या भागाचा आर्थिक विकास करण्याची, धाराशिवचा कायापालट करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे, मी स्वीकारलेली आहे आणि निश्चितपणे मी ती पूर्ण करेन हा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.